प्रताप नाईक कोल्हापूरमधून आपल्यासोबत जोडले गेलेत। कोल्हापूरमधून सध्या काय स्थिती आहे प्रताप? कारण तर नाशिकमधली आपण दृश्य पाहिली, नाशिकमध्ये पाऊण तास उरलेला असताना उमेदवारांमध्ये वाद व्हायला लागले आहेत। कोल्हापूरमध्ये सध्या काय परिस्थिती पाहायला मिळतेय? कोल्हापुरात सध्या जर पाहिलं तर नेतेच फक्त फोडाफोडी करतायत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांना विनंती करतायत, इच्छुकांना विनंती करतायत। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं जी बंडखोरी झालेली आहे महत्त्वाच्या उमेदवारांची, ती आपण पाहतोय की ते उठून थेट जनस्वराज्य पक्षामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे जनस्वराज्य पक्षाचं तिकीट मिळाल्यामुळं अनेक जे दिग्गज लोक आहेत ते मात्र या ठिकाणी उमेदवारीतून माघार घेताना दिसत नाहीयेत। पण ज्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे किंवा ज्यांनी त्या ठिकाणी वेगळ्या आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ते मात्र आता माघार घेताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की 3 वाजल्यानंतर खऱ्या अर्थानं कशा प्रकारचं चित्र राहील हे समोर येईल। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जी बंडखोरी आहे ती भाजप, त्या खालोखाल काँग्रेसची आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे। पण आपण पाहतो की भाजपचे नेते भाजप कार्यालयामध्ये बसून या ठिकाणी फोन करून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात। काही उमेदवारांनी तर अशा प्रकारची अट ठेवलेली आहे की वरिष्ठ नेत्याचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा देखील फोन त्या ठिकाणी जाईल याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते। पण एकूणच आपण पाहतो की ज्या पद्धतीनं माघारीचं चित्र पाहिजे होतं त्या पद्धतीची माघार दिसत नाही। कारण आपण पाहिलं की आयत्या वेळेला जनस्वराज्य पक्षाने या निवडणुकीत रिंगणात धाव घेतलेली आहे आणि जे बंडखोर होते त्यांना त्यांनी सामावून घेतलेलं आहे। त्यामुळे एका पक्षाचं मिळालेलं जे काही उमेदवारी आहे ते सोडून सध्या माघार घेतील अशा प्रकारचं चित्र नाही आहे। ते पण एकूणच आपण पाहतो की अपेक्षांचा जो भरणा झालेला आहे तो मात्र या ठिकाणी विड्रॉल करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाकडून सुरू झालेला आहे। इतकंच नाही तर आपण पाहतो की शिवसेना गटात देखील या ठिकाणी आपण पाहतो की काही ठिकाणी अपक्षांना सामावून घेतलं जाते, त्यांचा पाठिंबा घेतला जातोय, तशा प्रकारचे पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत। नक्कीच प्रताप, तर लक्ष असणार आहे आपलं कोल्हापूरमध्ये देखील काय चालले यावर। आणि आता आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्यामधून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, अनेक ठिकाणी नेते मंडळी ठाण मांडून आहेत, नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे, त्यामुळे नेत्यांचंही टेन्शन वाढलेलं असणार आहे। पुण्यामध्ये काय घडतंय? नक्कीच पुण्यामध्ये जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजूनही चर्चा सुरूच आहे। आता अवघे फक्त 40 मिनिटं राहिलेले आहे, तरी या चर्चेतून काय सिद्ध होईल हे काही सांगता येणार नाही। कारण शिवसेनेचे जे नाराज ग्रुप आहे तो अजूनही ठाम आहे। त्यांचं म्हणणं आहे की आता खूप झालं, सोबाळावं या ठिकाणी लढलं पाहिजे। त्यामुळं शिवसेना आणि भाजपमधला अजूनही वाद जो आहे तो मिटलेला नाही आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा आहे ती सकारात्मक झालेली आहे आणि या ठिकाणी 165 जागेवर एक विचारीने लढणार असल्याची माहिती जी आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अंकुश काकडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर अजित पवार घरी आता मुंबईतले काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुंबईमधला जो काही तिढा आहे तो सोडवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काही लोकांना या ठिकाणी अजित पवारांकडून थेट फोन सुद्धा सुरू झालेले आहेत की आता 40 मिनिटं राहिलेले आहेत, तुम्ही आता माघार घ्या। जे माघार घेणार नाहीत त्या ठिकाणी प्रेशर सुद्धा या ठिकाणी वापरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यामध्ये जर बघितलं तर आता शिवसेना जी आहे शिंदे गटाची ते जवळपास 120 ते 123 ठिकाणी लढणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर अजित पवार जे 2 गट एकत्र आलेले आहेत ते मात्र या ठिकाणी आता त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेला आहे। 15 जागांवर त्यांचं चिन्हाबाबतचा जो वाद होता तो काहीसा या ठिकाणी मिटलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पण तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पुण्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त बंडखोरी जी आहे ती किंवा भाजप आणि शिवसेनेमध्ये जे बंड आहेत त्यांना थंड करण्यासाठी अजूनही यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। बैठका जी आहेत ते सुरू असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते, मात्र चर्चा जी आहे ती पुढे गेलेली नाहीये। त्यामुळं पुण्यामध्ये सगळ्यात जास्त बंडखोरी जी आहे ते भाजप आणि शिवसेनेमधले आहेत। भाजपच्या काही कार्यकर्त्यांना थंड राहण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचे फोन सुद्धा आलेले आहेत, त्यांनी काही फॉर्म जे आहेत ते मागे घेतलेले आहेत। मात्र शिवसेना शिंदे गटातले जे उमेदवार आहेत ते मात्र अजूनही ॲग्रेसिव्ह आहेत, त्यांनी अजून कुठलेही फॉर्म जे आहेत ते अजूनही माघार घेतलेले नाहीयेत। यामध्ये जर बघितलं तर आता सगळ्यात डॅमेज जर कोण म्हणता येईल तर आपल्याला या ठिकाणी शिवसेना भाजपमध्येच डॅमेज परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादीने बऱ्यापैकी जे आपले उमेदवार आहेत त्यांना शांत केलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्कीच निलेश, अवघे 40 मिनिटं आता शिल्लक राहिलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत बंडखोरांना थंड करण्यासाठी। तर पाहावं लागणार 3 वाजता नेमकं काय घडतंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।